कालवा दुरुस्ती कामात 64 लाखांचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप. सावनेर तालुक्यातील कोलार प्रकल्पाच्या केलवद व आष्टी कालवा दुरुस्ती कामाची सखोल चौकशी करण्याची स्थानिकांची मागणी. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात कोलार प्रकल्पाच्या केलवद व आष्टी कालवा दुरुस्ती कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अंदाजे 64 लाख रुपयाच्या कामाच्या निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून बोगस कामे करण्यात आल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते मंगेश उराडे यांनी केला असून संबंधित अधिकारी व ठेकेदार संगमत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करावी व ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत बिल थांबवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नाव प्रफुल्ल कोल्हे आहे. माझ्या शेतात जाण्याचा रस्ता ह्या कालव्यापासून, ह्या कालव्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जात झालं आहे. त्या कालव्याला तुम्ही असं गोट्याने बी असं घासघूस केलं तर त्याला छिद्र पडते, म्हणजे सिमेंट डुप्लिकेट वापरण्यात आलेलं आहे. कामाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ठेकेदारावर. नमस्कार, मी मंगेश उराडे सावनेर तालुक्यात सामाजिक कार्यकर्ता बोलतो आहे. मागील काही महिन्यापूर्वी एक पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत काम झालेलं होतं. आष्टी कालवा व केळवद मुख्य कालव्याचं निकृष्ट दर्जाचं काम केलं. त्याची तक्रार मी कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता सावनेर यांना तक्रार दिली, पण त्यांची कोणतीच कारवाई केली नाही. दोन्ही विभागांनी कोणतीच कारवाई केली. काम असे बोगस झाले आहे की आपण पाहू शकता कोणत्या प्रकारचे शासनानं तात्काळ कारवाई करावी संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर. याबाबतची अशी तक्रार मी दिलेली होती. ह्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. न केल्यास आम्ही संबंधित विभागाच्या समोर उपोषण किंवा आंदोलन करू.